नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण बघा महत्त्वाच्या ज्या काही चालू घडामोडी 2024च्या 2 महिन्याच्या तर त्या फास्ट पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत. तर ही व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. यामध्ये बघा कोणतेही बोरिंग प्रश्न नाही आहेत, सर्व महत्त्वाचे प्रश्न आपण कव्हर केले आहेत. पहिला प्रश्न आहे बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. 2024 मध्ये भारताचा कितवा प्रजासत्ताक दिन हा आपण साजरा केला आहे? तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय क, 75वा प्रजासत्ताक दिन बघा 2024 मध्ये आपण साजरा केला आहे. तर या 75व्या प्रजासत्ताक दिनाची थीम काय होती? तर बघा विकसित भारत आणि भारत लोकशाहीची जननी अशी बघा 2024च्या प्रजासत्ताक दिनाची थीम होती. त्यानंतर सर्वोच्च राज्य झांकी पुरस्कार कोणत्या राज्याने जिंकला? तर ओडिशा या राज्याने बघा सर्वोच्च राज्य झांकी पुरस्कार हा बघा जिंकला आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, महत्त्वाचाच प्रश्न आहे. नुकतंच किती जणांना पद्म पुरस्कार 2024 हा बघा जाहीर झाला आहे, प्रदान करण्यात आला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय अ, 132 जणांना बघा 2024 मध्ये पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये बघा 5 पद्मविभूषण, 17 पद्मभूषण आणि 110 पद्मश्री. 5 पद्मविभूषण, 17 पद्मभूषण, 110 पद्मश्री, टोटल 132 जणांना बघा पद्म पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले आहे. तिसरा प्रश्न आहे बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे कोण होते? तर योग्य उत्तर आहे पर्याय ड, इमॅन्युएल मॅक्रॉन हे बघा 75व्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे हे होते. तर हे इमॅन्युएल मॅक्रॉन कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत? तर बघा फ्रान्स या देशाचे ते राष्ट्रपती आहेत आणि यांना 75व्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. पुढचा प्रश्न आहे, 2024 मध्ये किती व्यक्तींना कीर्तीचक्र पुरस्कार जाहीर झाले आहेत? तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय क, 6 जणांना 2024 मध्ये कीर्तीचक्र पुरस्कार हे जाहीर झाले आहेत, प्रदान करण्यात आले आहेत. तर 16 जणांना शौर्यचक्रने सन्मानित करण्यात आले 16 जणांना. त्यानंतर 19 जणांना बघा राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार हे बघा 19 जणांना प्रदान करण्यात आले आहेत. 16 जणांना शौर्य चक्र, त्यानंतर 6 जणांना कीर्तीचक्र आणि 19 जणांना राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने बघा सन्मानित करण्यात आले आहे. या 19 मध्ये बघा महाराष्ट्राचा आहे बघा आदित्य ब्राह्मणे. तर आदित्य ब्राह्मणेला बघा मरणोत्तर राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने बघा सन्मानित करण्यात आले 19 मध्ये. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, भारताचे माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांना कोणता पुरस्कार जाहीर झाला आहे? तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय ब, पद्मविभूषण. तर पद्मविभूषण हा बघा भारताचे माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांना प्रदान करण्यात आला आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, ऑस्ट्रेलियन ओपन 2024चे पुरुष दुहेरी विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय ब, रोहन बोपन्ना व मॅथ्यू एडबेन यांनी बघा ऑस्ट्रेलियन ओपन 2024चे पुरुष दुहेरी विजेतेपद हे पटकावले आहे. पुढचा प्रश्न आहे, कर्पूरी ठाकूर हे भारतरत्न पुरस्कार प्राप्त एकूण कितवे व्यक्ती ठरले आहेत? तर योग्य उत्तर आहे पर्याय ब, 49वे व्यक्ती हे कर्पूरी ठाकूर ठरले आहेत भारतरत्न प्राप्त करणारे. पुढचा प्रश्न आहे, देशात कोणता दिवस हा राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा करण्यात आला? तर योग्य उत्तर आहे पर्याय क, 24 जानेवारी हा दिवस देशामध्ये राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा करण्यात आला.
पुढचा प्रश्न आहे, माझी शाळा माझा अभियान हे अभियान कोणत्या राज्य सरकारने सुरू केले आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय ब, हिमाचल प्रदेश सरकारने माझी शाळा माझा अभियान हे अभियान बघा सुरू केले आहे. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर प्रभा अत्रे यांचे नुकतेच निधन झाले, त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या? तर योग्य उत्तर आहे पर्याय ड, संगीत या क्षेत्राशी बघा डॉक्टर प्रभा अत्रे या संबंधित होत्या आणि त्यांचं काही महिन्यांपूर्वी बघा निधन झाले आहे. त्या कोणत्या घराण्याच्या गायिका होत्या? तर बघा किराणा या घराच्या त्या बघा प्रसिद्ध गायिका होत्या. पुढचा प्रश्न आहे, 18वे विद्रोही साहित्य संमेलन 2024 महाराष्ट्रात कोठे पार पडले? तर योग्य उत्तर आहे पर्याय क, अमळनेर या ठिकाणी 18वे विद्रोही साहित्य संमेलन 2024 हे बघा पार पडले आणि याच ठिकाणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2024 जे काही 97 पार पडले बघा ते अमळनेर याच ठिकाणी पार पडले. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झाला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय अ, नारायण महाराज जाधव यांना महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2023 हा बघा प्रदान करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला? तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय क, अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 हा बघा प्रदान करण्यात आला आहे. 2022 आप्पासाहेब धर्माधिकारी, 2021 आशा भोसले. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 75व्या प्रजासत्ताक दिनी शौर्यासाठी कोणाला वायुसेना पदक प्रदान करण्यात आले? तर योग्य उत्तर आहे पर्याय ब, निकिता मल्होत्रा यांना 75व्या प्रजासत्ताक दिनी शौर्यासाठी वायुसेना पदक हे प्रदान करण्यात आले. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशाने 22 जानेवारी हा अयोध्या राम दिवस म्हणून घोषित केला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय अ, कॅनडा देशाने 22 जानेवारी हा अयोध्या राम दिवस घोषित केला आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतरत्न पुरस्कार 2024 खालीलपैकी कोणास जाहीर झाला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क, लालकृष्ण अडवाणी. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यात कोठे श्वान प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय ड, गोजूबावी बारामती या ठिकाणी श्वान प्रशिक्षण केंद्र हे उभारण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न आहे, उत्तराखंड राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी कोणाची निवड झाली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क, राधा रतुडी यांची उत्तराखंड राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी निवड झाली आहे. पुढचा प्रश्न आहे, मनोहर जोशी यांचे नुकतेच निधन झाले, त्यांचा संबंध कशाशी होता? तर योग्य उत्तर आहे पर्याय अ, राजकारण. तर राजकारणाशी यांचा संबंध होता. ते बघा 1995 ते 1999 या काळामध्ये बघा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते कोण? मनोहर जोशी. पक्ष कोणता? तर शिवसेना. पुढचा प्रश्न आहे, भारतात जगातील सर्वात उंच रेल्वे पूल कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे? तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय क, चिनाब नदी. चिनाब नदीवर बघा भारतात जगातील सर्वात उंच रेल्वे पूल हा बघा बांधण्यात आला आहे. तर कोणत्या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेश? तर बघा जम्मू आणि काश्मीर. याचे उद्घाटन कोणी केले? तर बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी. आणि जम्मू काश्मीरमध्येच बघा भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक रेल्वेचे उद्घाटन देखील जम्मू काश्मीर या ठिकाणी करण्यात आले. पुढचा प्रश्न आहे, 2023 सालचा घनश्यामदास बिर्ला पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला? तर योग्य उत्तर आहे पर्याय ब, आदिती सेनडे यांना 2023 सालचा घनश्यामदास बिर्ला पुरस्कार हा प्रदान करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे, IMP करून ठेवा. 2023चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर योग्य उत्तर आहे पर्याय ब, सुरेश वाडकर यांना 2023चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार बघा प्रदान करण्यात आला आहे.
पुढचा प्रश्न आहे, टाइम मासिकने महिला पर्सन ऑफ द इयर 2024 म्हणून कोणाला निवडले आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क, लीना नायर यांना बघा टाइम मासिकने महिला पर्सन ऑफ द इयर 2024 हा म्हणून निवडले आहे. पुढचा प्रश्न आहे, देशातील सर्वात लांब केबल स्टेड पुलाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय क, गुजरात या राज्यामध्ये बघा देशातील सर्वात लांब केबल स्टेड पुलाचे उद्घाटन हे बघा करण्यात आले आहे. तर त्याला नाव काय आहे? तर बघा सुदर्शन सेतू असे बघा त्याला नाव देण्यात आले. कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. तर महाराष्ट्रामध्ये बघा अटल सेतूचे उद्घाटन करण्यात आले. शिवडी नावासेवा सागरी सेतू आहे जो का बघा तर तो अटल सेतू असे त्याला नाव देण्यात आले आणि त्याचे उद्घाटन बघा महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, भारतरत्न पुरस्कार 2024 खालीलपैकी कोणाला जाहीर झाला आहे? तर योग्य उत्तर बघा पर्याय ड, वरीलपैकी सर्व म्हणजेच एस स्वामीनाथन, चौधरी चरणसिंह, PV नरसिंह राव या तिघांना बघा 2024 मध्ये भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. तर 51वा PV नरसिंह राव, त्यानंतर 52वा चौधरी चरणसिंह आणि 53वा एस स्वामीनाथन यांना हा बघा प्रदान करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न आहे, 23वी जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद 2024 कोणत्या ठिकाणी पार पडली? तर योग्य उत्तर बघा पर्याय क, नवी दिल्ली या ठिकाणी ही 23वी जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद 2024 ही बघा पार पडली. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र सरकारचा यंदाचा पंडित भीमसेन जोशी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर योग्य उत्तर पर्याय ब, शशिकांत उर्फ नाना मोरे यांना महाराष्ट्र सरकारचा यंदाचा पंडित भीमसेन जोशी पुरस्कार हा प्रदान करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे महत्त्वाचा आहे, महाराष्ट्राचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला? तर योग्य उत्तर आहे पर्याय ब, चैत्रांब पवार यांना महाराष्ट्राचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला आहे. पहिला शिवसन्मान नरेंद्र मोदी आणि पंजाबराव देशमुख पुरस्कार शरद पवार. पुढचा प्रश्न आहे, घोषित केलेल्या भारताच्या गगनयान मोहिमेत कोणत्या अंतराळवीराचा समावेश नाही? तर योग्य उत्तर पर्याय क, इस्रोचे अध्यक्ष श्रीधर सोमनाथ यांचा बघा घोषित केलेल्या भारताच्या गगनयान मोहिमेत बघा या अंतराळवीराचा समावेश नाही. तर समावेश कोणाचा आहे? तर अजित कृष्णन, शुभांशु शुक्ला, प्रशांत बालकृष्णन नायर या तिघांचा समावेश बघा यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय विज्ञान दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर योग्य उत्तर आहे पर्याय क, 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवस हा बघा साजरा करण्यात आला. 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन. पुढचा प्रश्न आहे, क्रीडा क्षेत्रातील ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार 2023 खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला? तर योग्य उत्तर आहे पर्याय अ, कविता सेल्वाराज यांना क्रीडा क्षेत्रातील ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार 2023 हा बघा प्रदान करण्यात आला. पुन्हा रिपीट झालाय, प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे कोण होते? तर इमॅन्युएल मॅक्रॉन. त्यानंतर 2023 या वर्षाचा अर्जुन पुरस्कार बुद्धिबळ खेळासाठी कोणाला प्रदान करण्यात आला? तर योग्य उत्तर आहे पर्याय अ, आर वैशाली यांना 2023 या वर्षाचा अर्जुन पुरस्कार बुद्धिबळ खेळासाठी जाहीर किंवा प्रदान करण्यात आला आहे. आर वैशाली ही भारताची बघा 84वी ग्रँड मास्टर आहे. आर वैशाली रमेश बाबू असं त्यांचं पूर्ण नाव आहे. ही भारताची 84वी ग्रँड मास्टर आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताचा नंबर 1 बुद्धिबळपटू खालीलपैकी कोण बनला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय ड, आर प्रज्ञानंदा. वैशाली रमेश बाबूचा हा बघा भाऊ आहे आर प्रज्ञानंदा आणि हा भारताचा नंबर 1 बुद्धिबळपटू हा बघा बनला आहे. कोणाला मागे टाकत? तर विश्वनाथन आनंद यांना. पुढचा प्रश्न आहे, 2023चा फिफाचा सर्वोत्तम फुटबॉल खेळाडू पुरस्कार कोणी पटकावला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय अ, लिओनेल मेसी यांनी 2023चा फिफाचा सर्वोत्तम फुटबॉल खेळाडू पुरस्कार हा बघा पटकावला आहे.
पुढचा प्रश्न आहे, डिसेंबर 2023 साठीचा ICCचा सर्वोत्तम पुरुष खेळाडू कोण ठरला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क, पॅट कमिन्स. 69वा फिल्मफेअर चित्रपट पुरस्कार 2024 कोठे आयोजित करण्यात आला? तर योग्य उत्तर आहे पर्याय ब, गांधीनगर गुजरात या ठिकाणी बघा 69वा फिल्मफेअर चित्रपट पुरस्कार 2024 हा बघा आयोजित करण्यात आला. दरवर्षी मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी करण्यात येतो, परंतु यावर्षी 2024ला गांधीनगर गुजरात या ठिकाणी आयोजन याचे करण्यात आले होते. पुढचा प्रश्न आहे, समान नागरी कायदा संहिता लागू करणारे देशातील तिसरे राज्य कोणते बनले? तर योग्य उत्तर आहे आसाम हे तिसरे राज्य बनले आहे समान नागरी कायदा लागू करणारे, संहिता लागू करणारे. पुढचा प्रश्न आहे, पहिल्या द बीच गेम्स स्पर्धा 2024 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडल्या? तर योग्य उत्तर आहे पर्याय क, घोगला बीच, दीव व दमण या ठिकाणी बघा पहिल्या द बीच गेम्स स्पर्धा 2024 ह्या पार पडल्या. पुढचा प्रश्न आहे, देशात पहिल्यांदा कोणत्या नदीवर सौर ऊर्जेवर चालणारी बोट धावणार आहे? तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय क, शरयू नदीवर देशात पहिल्यांदाच सौर ऊर्जेवर चालणारी बोट बघा धावणार आहे. त्यानंतर खगोलशास्त्रज्ञांनी सर्वात जुने कोणते कृष्णविवर शोधले आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय ब, GNZ11 हे बघा सर्वात जुने कृष्णविवर बघा शोधले आहे कोणी? खगोलशास्त्रज्ञांनी. पुढचा प्रश्न आहे, कोणाच्या हस्ते राम मंदिरावरील टपाल तिकिटाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले? तर योग्य उत्तर आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरावरील टपाल तिकिटाचे बघा प्रकाशन करण्यात आले. आणि यांच्याच हस्ते बघा जो काही अयोध्या येथील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे बघा तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बघा पार पडला. तर हा जो काही प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे तर त्यावेळी बघा गर्भगृहामध्ये कोण कोण हजर होते? तर बघा योगी आदित्यनाथ आणि आनंदीबेन पटेल, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत हे इत्यादी बघा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळी बघा गर्भगृहामध्ये हजर होते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, फोर्ब्सच्या अलीकडील अहवालानुसार जगातील सर्वात मजबूत चलन कोणते? तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय ब, कुवेती दिनार. कुवेती दिनार हे बघा फोर्ब्सच्या अलीकडील अहवालानुसार जगातील सर्वात मजबूत चलन आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, द्विपक्षीय मालिकेसाठी ICCच्या पहिल्या महिला तटस्थ पंच कोण बनल्या आहेत? तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय ब, स्यू रेडफर्न या बघा द्विपक्षीय मालिकेसाठी ICCच्या पहिल्या महिला तटस्थ पंच बघा बनल्या आहेत. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय जहाज दुरुस्ती सुविधा केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर योग्य उत्तर आहे पर्याय अ, कोची केरळ या ठिकाणी बघा आंतरराष्ट्रीय जहाज दुरुस्ती सुविधा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिला ऑटो रोबोटिक उत्पादन प्रकल्प कोठे स्थापन करण्यात आला? तर योग्य उत्तर आहे पर्याय क, सुरत गुजरात या ठिकाणी भारतातील पहिला ऑटो रोबोटिक उत्पादन प्रकल्प हा स्थापन करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न आहे, जातीय जनगणना करणारे भारतातील दुसरे राज्य कोणते बनले आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय ड, आंध्र प्रदेश हे बघा दुसरे राज्य बनले आहे कशाचे? जातीय जनगणना करणारे. पहिले राज्य बिहार आहे. पुढचा प्रश्न आहे, 2024 मध्ये भारतरत्न पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले? तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय ब, कर्पूरी ठाकूर यांना 2024 मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुढचा प्रश्न आहे, ICCचा ODI क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार 2023 कोणास प्रदान करण्यात आला? तर पर्याय ड, विराट कोहली यांना ICCचा ODI क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार 2023 हा बघा प्रदान करण्यात आला. त्यानंतर ICCचा T20 क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार 2023 कोणास प्रदान करण्यात आला? तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय ब, सूर्यकुमार यादव यांना ICC T20 क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार 2023 हा बघा प्रदान करण्यात आला. टेस्टचा कोणास प्रदान करण्यात आला? तर उस्मान ख्वाजा यांना टेस्टचा क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला. आणि
2023चा सर्वोत्कृष्ट क्रिकेटर ऑफ द इयर हा जो काही पुरस्कार आहे तो कोणास प्रदान करण्यात आला, तर पॅट कमिन्स, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स यांना बघा ICC 2023चा सर्वोत्कृष्ट क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार पॅट कमिन्स यांना प्रदान करण्यात आला. त्यानंतर कोणाच्या हस्ते हमारा संविधान हमारा सन्मान हे अभियान सुरू करण्यात आले आहे, तर योग्य उत्तर आहे पर्याय क, भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते बघा हमारा संविधान हमारा सन्मान हे अभियान सुरू करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. भारतीय सैन्य दलातील किंवा भारतीय लष्करातील बघा पहिली महिला सुभेदार कोण बनली आहे, तर योग्य उत्तर आहे पर्याय क, प्रीती रजक ह्या बघा भारतीय लष्करातील पहिली महिला सुभेदार बघा बनली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, नितीश कुमार यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे, तर योग्य उत्तर आहे पर्याय ड, बिहार. बिहार राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ बघा नितीश कुमार यांनी घेतली आहे. यांचं हे सुरूच राहते, या पक्षातून त्या पक्षात आणि त्या पक्षातून या पक्षात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बघा, 17व्या बिग बॉस 2024चा खालीलपैकी विजेता कोण बनला आहे, तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय क, मुन्नावर फारुकी हा बघा 17व्या बिग बॉस 2024चा विजेता बनला आहे. 16व्या बिग बॉस विजेता कोण आहे, तर MC स्टॅन. पुढचा प्रश्न आहे, ऑस्ट्रेलियन ओपन 2024चे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले, तर योग्य उत्तर आहे पर्याय क, यानिक सिन्नर यांनी ऑस्ट्रेलियन ओपन 2024चे पुरुष एकेरी विजेतेपद हे पटकावले. दुहेरीचे रोहन बोपन्ना आणि मॅथ्यू ॲडबर्न. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, 69व्या फिल्मफेअर पुरस्कार 2024चे आयोजन कोठे करण्यात आले, तर योग्य उत्तर आहे गांधीनगर, गुजरात. दुसरे विश्व मराठी संमेलन 2024 कोणत्या ठिकाणी पार पडले, तर योग्य उत्तर आहे पर्याय ड, नवी मुंबई या ठिकाणी दुसरे विश्व मराठी संमेलन 2024 हे बघा पार पडले. पुढचा प्रश्न आहे, नुकतंच अनिल बाबर यांचे निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी निगडीत होते, तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय ब, राजकारण या क्षेत्राशी बघा अनिल बाबर हे निगडीत होते आणि त्यांचे नुकतंच निधन झाले. पुढचा प्रश्न आहे, झारखंडचे नवे मुख्यमंत्री खालीलपैकी कोण बनले आहेत, तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय क, चंपाई सोरेन. चंपाई सोरेन हे बघा झारखंडचे नवे मुख्यमंत्री बनले आहेत. अगोदर कोण होते, तर हेमंत सोरेन हे बघा अगोदर होते आणि त्यानंतर चंपाई सोरेन हे बघा नवे मुख्यमंत्री बनले आहेत. विष्णुदेव साई छत्तीसगड, भजनलाल शर्मा RJ राजस्थान आणि मोहन यादव MP. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, जगातील पहिले ओम आकाराचे शिव मंदिर कोठे तयार झाले आहे, तर योग्य उत्तर आहे पर्याय अ, राजस्थान. राजस्थान या राज्यामध्ये बघा जगातील पहिले ओम आकाराचे शिव मंदिर तयार झाले आहे. बिहार राज्यामध्ये जगातील सर्वात मोठे बघा विराट रामायण मंदिर हे बिहारमध्ये तयार होत आहे. पुढचा प्रश्न आहे, अंतरिम बजेट 2024 खालीलपैकी कोणी सादर केला आहे, तर योग्य उत्तर आहे पर्याय क, निर्मला सीतारामन यांनी अंतरिम बजेट 2024 हा बघा सादर केला आहे केंद्राचा. पुढचा प्रश्न आहे, 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2024 कोठे पार पडले, तर योग्य उत्तर आहे पर्याय ब, अमळनेर जळगाव या ठिकाणी 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2024 हे पार पडले. अध्यक्ष होते रवींद्र शोभने. पिंपरी चिंचवड या ठिकाणी बघा 100वे अखिल भारतीय नाट्य संमेलन हे बघा पिंपरी चिंचवड या ठिकाणी पार पडले. पुढचा प्रश्न आहे, 23वी जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली, योग्य उत्तर आहे पर्याय ड, नवी दिल्ली या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे, वायुशक्ती 24 हा सराव कुठे आयोजित केला गेला, तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय क, जैसलमेर या जैसलमेर जवळील बघा पोखरण राजस्थान. जैसलमेर राजस्थान, जैसलमेरच्या जवळील पोखरण या ठिकाणी बघा
वायुशक्ती 24 हा सराव आयोजित केला गेला. पुढचा प्रश्न आहे, डिजिटल मीडियाचा महागौरव पुरस्कार 2024 कोणास प्रदान करण्यात आला? तर योग्य उत्तर आहे पर्याय अ, निखिल वाघ यांना डिजिटल मीडियाचा महागौरव पुरस्कार 2024 हा बघा प्रदान करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, खेलो इंडिया विंटर गेम्स 2024चा शुभंकर आणि लोगो कोणी लॉन्च केला आहे? तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय ड, अ आणि क दोन्ही, म्हणजेच बी.डी. मिश्रा आणि मनोज सिन्हा या दोघांनी बघा खेलो इंडिया विंटर गेम्स 2024चा शुभंकर आणि लोगो लॉन्च केला आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताची पहिली महिला रोबोट अवकाशात जाणार आहे, तिचं नाव काय आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय अ, व्योममित्र रोबोट. व्योममित्र रोबोट ही बघा भारताची पहिली महिला रोबोट अवकाशात जाणार आहे आणि तिचं हे नाव आहे. मिका रोबोट कोण आहे? तर बघा मिका रोबोट ही पहिली सीईओ आहे. पुढचा प्रश्न आहे, देशातील पहिल्या तांब्याचे आवरण असलेला बापू टावर कोठे तयार झाला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय ब, बिहार राज्यामध्ये बघा देशातील पहिला तांब्याचे आवरण असलेला बापू टावर हा बघा तयार झाला. याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले? तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते झाले. पुढचा प्रश्न आहे, सर्वाधिक काळ अंतराळात राहण्याचा विश्वविक्रम कोणी केला आहे? तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय ब, ओलेग कोनोनेन्को यांनी बघा सर्वाधिक काळ अंतराळात राहण्याचा विश्वविक्रम केला आहे. अगोदर कोणाच्या नावावर होता? तर गेनाडी पडाल्का. पुढचा प्रश्न आहे, समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे? तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय ब, उत्तराखंड. IMP प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. तर उत्तराखंड हे राज्य बघा समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य बनले आहे. पुढचा प्रश्न आहे, भारत ऊर्जा सप्ताह 2024चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येत आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क, गोवा या राज्यामध्ये. पुढचा प्रश्न आहे, गुजरात राज्यातील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमचे नाव बदलून कोणाचे नाव देण्यात आले? तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय अ, निरंजन शहा. तर निरंजन शहा यांचे नाव बघा सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमचे नाव बदलून बघा ठेवण्यात आले आहे. हे स्टेडियम कुठे आहे? तर राजकोट या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे, सरकार गाव के द्वार ही योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय क, हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेशने बघा सरकार गाव के द्वार ही योजना बघा सुरू केली आहे. पुढचा प्रश्न आहे, LIC म्युच्युअल फंडने कोणाला MD आणि CEO नियुक्त केले आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय ब, रवी कुमार झा यांना बघा LIC म्युच्युअल फंडने MD आणि CEO म्हणून नियुक्त केले आहे. पुढचा प्रश्न आहे, लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2024ने कोणास सन्मानित करण्यात आले? तर योग्य उत्तर आहे पर्याय ब, प्यारेलाल शर्मा यांना लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2024ने बघा सन्मानित करण्यात आले. पुढचा प्रश्न आहे, 2024 मध्ये खालीलपैकी किती जणांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आले आहे? तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय ड, 5 जणांना बघा भारतरत्न पुरस्कार हा बघा 2024 मध्ये प्रदान करण्यात आला आहे आणि असं प्रथमच घडलेलं आहे. तर ते 5 जण कोण आहेत बघा, कर्पूरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी, त्यानंतर SN स्वामीनाथन, चौधरी चरण सिंह आणि PV नरसिंह राव. हे 5 जण आहेत बघा ज्यांना 2024 मध्ये भारतरत्न पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, पेपरलेस व्हिसा देणारा पहिला युरोपियन युनियन देश कोणता ठरला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय ब, फ्रान्स. फ्रान्स हा देश बघा पेपरलेस व्हिसा देणारा पहिला युरोपियन युनियन देश हा बघा ठरला आहे आणि याच देशाचे राष्ट्रपती 75व्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित होते. आणि सर्वात तरुण आणि पहिले समलिंगी पंतप्रधान कोण बनले आहेत? तर गॅब्रियल अटल हे बघा फ्रान्सचे सर्वात तरुण आणि पहिले समलिंगी पंतप्रधान हे बघा बनले आहेत.
पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचा 2023चा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय ड, रवींद्र शोभणे यांना बघा महाराष्ट्राचा 2023चा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला आहे. रवींद्र शोभणे 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर या ठिकाणी झाले, त्याचे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न आहे जनरल बिपिन रावत यांच्या प्रतिमेचे अनावरण कोठे करण्यात आले? तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय अ, डेहराडून या ठिकाणी बघा. जनरल बिपिन रावत हे भारताचे पहिले CDS होते आणि यांच्या प्रतिमेचे अनावरण कोठे करण्यात आले? तर डेहराडून या ठिकाणी. विजयवाडा या ठिकाणी बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर पर्याय ड आहे रत्नागिरी. तर रत्नागिरी या ठिकाणी बघा छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. आणि बिहार या राज्यामध्ये बापू टावर हा बघा उभारण्यात आला आहे. पुढचा प्रश्न आहे जगातील पहिली एअर टॅक्सी सेवा कोठे सुरू होणार आहे? तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय क, दुबई या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडिया ICAI चे 72वे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय अ, रणजित कुमार अग्रवाल. रणजित कुमार अग्रवाल हे बघा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडिया ICAI चे 72वे अध्यक्ष बनले आहेत. पुढचा प्रश्न आहे 17 फेब्रुवारी रोजी इस्रो कोणते हवामानविषयक उपग्रह लॉन्च केले? 17 फेब्रुवारी रोजी. तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय अ, इन्सॅट 3DS हा जो काही हवामानविषयक उपग्रह आहे तो बघा 17 फेब्रुवारी रोजी इस्रोने लॉन्च केला आहे. पुढचा प्रश्न आहे देशातील पहिले ऑलिम्पिक भवन म्युझियम कोठे साकारण्यात येणार आहे? तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय ब, पुणे या ठिकाणी बघा देशातील पहिले ऑलिम्पिक भवन म्युझियम हे बघा साकारण्यात येणार आहे. आणि याच ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले पॉक्सो न्यायालय देखील बघा उभारण्यात येत आहे. पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने जादूटोणा विरोधी कायद्याला मंजुरी दिली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय ड, आसाम राज्य सरकारने बघा जादूटोणा विरोधी कायद्याला मंजुरी दिली आहे. पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिली हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवा कोण सुरू करणार आहे? तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय अ, उत्तराखंड. तर उत्तराखंड हे राज्य बघा भारतातील पहिली हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवा बघा सुरू करणार आहे. पुढचा प्रश्न आहे बिहार विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय ब, नंदकिशोर यादव यांची बिहार विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्याने वन नेशन वन इलेक्शन या विरोधात ठराव सादर केला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय ड, तमिळनाडू राज्य सरकारने वन नेशन वन इलेक्शन या विरोधात बघा ठराव सादर केला आहे. पुढचा प्रश्न आहे 2024 मध्ये संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला? तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय ड, सुप्रिया सुळे यांना बघा 2024 मध्ये संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे हेनले पासपोर्ट इंडेक्स 2024 मध्ये कोणता देश पहिल्या स्थानावर आहे? योग्य उत्तर आहे बघा पर्याय क, फ्रान्स हा देश बघा हेनले पासपोर्ट इंडेक्स 2024 मध्ये बघा पहिल्या स्थानावर आहे. भारत कितव्या स्थानावर आहे? तर बघा 85व्या स्थानावर आहे भारत. पुढचा प्रश्न आहे चौथ्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2024 चे शुभंकर काय आहे? योग्य उत्तर आहे बघा पर्याय ब, अष्टलक्ष्मी हे बघा चौथ्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सचे शुभंकर आहे. पुढचा प्रश्न आहे कोणत्या आंदोलकांवर बघा ड्रोनच्या माध्यमातून अश्रुधुराचा मारा करण्यात आला? तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय क, शेतकरी या आंदोलकांवर बघा ड्रोनच्या माध्यमातून अश्रुधुराचा मारा करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न आहे कोणता देश जगातील पहिला लाकडी उपग्रह लॉन्च करणार आहे? योग्य उत्तर आहे बघा पर्याय ड, जपान हा देश बघा जगातील पहिला लाकडी उपग्रह लॉन्च करणार आहे. पुढचा प्रश्न आहे बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिप 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले? योग्य उत्तर आहे बघा पर्याय ब, भारताने बघा थायलंडला हरवून बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिप 2024 चे विजेतेपद हे बघा पटकावले आहे.
पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र सरकारने कोणत्या शस्त्राला राज्यशस्त्र म्हणून घोषित केले आहे? तर योग्य आहे बघा पर्याय क, दांडपट्ट्याला बघा महाराष्ट्र सरकारने राज्यशस्त्र म्हणून घोषित केले आहे. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? योग्य उत्तर आहे बघा पर्याय ब, 21 फेब्रुवारी रोजी बघा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन हा बघा साजरा करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, भारतात प्रथमच फ्रोझन लेक मॅरेथॉन 2024 कोणत्या ठिकाणी पार पडली? योग्य उत्तर आहे बघा पर्याय ड, पेंगॉंग त्सो लडाख या ठिकाणी बघा भारतात प्रथमच फ्रोझन लेक मॅरेथॉन 2024 ही बघा पार पडली. त्यानंतर जगातील सर्वात उंच फ्रोझन लेक मॅरेथॉन कोणत्या ठिकाणच्या खेळाडूंनी जिंकली आहे? तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय क, भोपाळ या राज्याच्या या ठिकाणच्या खेळाडूंनी बघा जगातील सर्वात उंच फ्रोझन लेक मॅरेथॉन ही बघा जिंकली आहे. पुढचा प्रश्न आहे, लाल समुद्रात जहाजांना हौती हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी ईयूने कोणते मिशन राबवले? तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय ड, ऑपरेशन एस्पाइड्स हे बघा मिशन राबवले आहे कोणी? तर ईयूने. कशासाठी? तर लाल समुद्रात जहाजांना हौती हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी. पुढचा प्रश्न आहे, युनिव्हर्सल हेल्थ कव्हर सुरू करणारे ईशान्येकडील पहिले राज्य कोणते बनले आहे? तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय ड, त्रिपुरा हे पहिले राज्य बनले आहे युनिव्हर्सल हेल्थ कव्हर सुरू करणारे ईशान्येकडील पहिले राज्य. मित्रांनो, अशा प्रकारे बघा महत्त्वाचे 100 आपण करंट अफेअर्स या व्हिडिओमध्ये कव्हर केलेत अगदी फास्ट पद्धतीने. तर हे व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही.